श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. विद्यार्थ्यांनी घेतली कॉपीमुक्त परीक्षेची शपथ. नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24. श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूलच्या 26व्या SSC बॅचचा निरोप समारंभ 31 जानेवारी 2026 रोजी उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे प्रामाणिक परीक्षा. हा संकल्प आगामी बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शाळेतील सर्व 100 विद्यार्थ्यांनी मी परीक्षेत कोणत्याही प्रकारची गैरप्रकार किंवा कॉपी करणार नाही आणि प्रामाणिकपणे परीक्षा देईन अशी सामूहिक शपथ घेतली. निवृत्त सैन्य अधिकारी कॅप्टन निर्मल सिंह रंधावा, अध्यक्ष चारिजन फाउंडेशन यांनी विद्यार्थ्यांमधील नैतिक मूल्यांचे कौतुक केले. API श्रीकांत पिरोळे साहेब यांनी कॉपी करणे हा केवळ गुन्हा नसून तो स्वतःच्या प्रगतीमधील अडथळा असल्याचे सांगितले. संस्थापक अध्यक्षा माननीय बिजाक्षी राय हेगडे आणि चेअरमन श्री नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या निर्णयाचे स्वागत करत त्यांना शुभाशीर्वाद दिले. 100% निकालाची परंपरा शाळेचा हा 26वा संच असून गेल्या अनेक वर्षापासून शाळा आपली 100% निकालाचा गौरवशाली वारसा जपत आहे. आम्ही केवळ गुणांसाठी नाही तर ज्ञानासाठी शिकलो आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरे जाताना आम्ही कोणत्याही चुकीच्या मार्गाचा अवलंब करणार नाही असा विश्वास विद्यार्थ्यांनी आपल्या शपथेद्वारे व्यक्त केला. इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षक वृंदाने या शपथविधी सोहळ्याचे नियोजन केले होते. या उपक्रमामुळे परिसरात शाळेचे विशेष कौतुक होत आहे. Honorable Captain Nirmal Singh Randhawa, ex-retired officer, Army officer, and the next guest is on the way because of some emergency. My staff and my loving students. Today, I would like to tell you something. इरशाद क्या है, हर पल कुछ कहता है, हर पल कुछ कहता है, जीने की राह बताता है, जीने की राह बताता है. कुछ पल यूं भी जाते हैं, कुछ पल यूं भी जाते हैं, लेकिन जाने को दिल नहीं करता, जाने को दिल नहीं करता. पर क्या करें, जाना पड़ता है. वाह 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 बोलिए. Today, as I stand before you, my heart is filled with a mix of emotions, pride. जय हिंद. जय हिंद. सबको नमस्कार, गुड मॉर्निंग. पहले तो बहुत बहुत धन्यवाद दीदी मैडम का, आप सब बच्चों का, स्कूल स्टाफ का, टीचर्स का. मुझे आप लोगों ने इस खुशी के पल पे यहाँ आमंत्रित किया. मैं हर बार बोलता हूँ कि मुझे जब भी किसी स्कूल में जाने का मौका मिलता है तो मुझे अपना बचपन याद आता है, जब हम भी आपकी तरह पढ़ते थे स्कूल में. तो बच्चों, अभी एक बहुत ही आपने देखा कि मैडम एकदम भावुक हो गए. ये आप लोग किस्मत वाले हो कि ऐसे टीचर आपको मिले हैं जो आपके साथ भावुक तौर से, दिल तौर से जुड़े हुए हैं. दिल आपके साथ आत्मिक तौर से जुड़े हुए हैं कि जो आज आप बिछड़ रहे हैं उनसे. कई बच्चे मुंबई जाएंगे पढ़ने, कोई पूना जाएगा, कोई कहीं जाएगा, कोई कहीं जाएगा, उनको पता नहीं मिलेंगे नहीं मिलेंगे. तो मैडम भावुक हो गए. तो ये आपके लिए सौभाग्य की बात है कि ऐसे टीचर आपको मिले. निसंदेह ही अगर आपको ऐसे गुरुजन मिले हैं तो आप जरूर एक दिन बहुत तरक्की करेंगे और बहुत आगे बढ़ेंगे. मैं कुछ शब्द में ही अपना ये जो भाषण समाप्त करूंगा. जैसे मैडम ने बताया कि आप सब एक फूल हैं. ये मेरी बात बड़े ध्यान से सुनना. ये जिंदगी में आपके काम आएगी, क्योंकि जब भी हम जंगल में कहीं गुम हो जाते हैं तो हम जंगल से बाहर निकलने के लिए रास्ता तलाशना होता है. तो हम क्या देखते हैं, पगडंडी कोई बनी होती है, जहाँ पगडंडी में जो रास्ता बना होता है, जहाँ से लोग गुजरे होते हैं और वहां से घास सूखा होता है. ऐसा रास्ता आपने देखा होगा बहुत जगह पे. हम उस रास्ते को फॉलो करके अगर चलते हैं तो हम मंजिल पे पहुंच जाते हैं, हम उस जंगल से बाहर निकल जाते हैं. लेकिन अगर हम अपने रास्ते तलाशने लग जाते हैं तो हम भटक जाते हैं. मैडम ने जैसे आपको
है कि आप सब एक फूल हैं। तो मैं एक छोटी सी एक पंजाबी में एक बहुत बड़े शेर तुम्ही सर्व तयारीमध्ये नसाल तरी अजून वेळ आहे. चांगली तयारी करा, चांगल्या मार्क्स म्हणून 10th पास व्हा आणि भविष्यात तुमची जी काही स्वप्न तुम्ही पाहिलेली आहेत त्या दृष्टीने तुमची पावलं सकारात्मक पडावी याप्रथम तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. 10वीचं वर्ष खूप महत्त्वाचं असतं, आयुष्याला कळण येणारं असतं. इथून पुढे तुम्हाला 11th असेल, 12th असेल, ग्रॅज्युएशन असेल, तुम्ही जे तुमच्या मनामध्ये स्वप्न बाळगले, तुम्हाला पायलट व्हायचं आहे, तुम्हाला शिक्षक व्हायचं आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचं आहे, तुम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. मला वाटतं मागच्या वेळेला बऱ्याच जणांनी पोलीस व्हायचं पण हात वर केले होते, बरोबर ना? त्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये खूप जणांची अशी अपेक्षा आहे की आम्ही युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये यावं. युनिफॉर्म सर्व्हिसमध्ये पोलीसच आहे असं नाही, त्यामध्ये आपली नेव्ही आहे, आर्मी आहे, एअरफोर्स आहे आणि देशांतर्गत आणि पोलीस आहोत, बरोबर? धन्यवाद सर्व आजच्या या शैक्षणिक मंचावर उपस्थित. तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी एक आदर्श असा क्षण उपलब्ध करून देणारे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्यांच्या हाती या मानगावच्या सुरक्षेची जबाबदारी आपल्या खांद्यावर यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न करत आहेत, ते सन्माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक या मानगाव तालुक्याचे आदरणीय श्रीकांत सर. त्याचप्रमाणे या देशाचं संरक्षण त्यांनी यशस्वीरित्या आपल्या कार्यामध्ये केले, ते सन्माननीय निर्मलसिंह रंधावा सर. शाळा हे फक्त शिक्षणाचं केंद्रबिंदू नाही, ते संस्काराचं केंद्रबिंदू आहे. अशी या मानगावच्या नगरीमध्ये आदर्श अशी शिक्षण व्यवस्था निर्माण करणाऱ्या श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल या संस्थेच्या फाउंडर विश्वस्त सन्माननीय हेगडे मॅडम, तुम्हा आम्हाला या शिक्षण क्षेत्रामध्ये जे गुरुवर्य म्हणून लाभलेले सर्व इयत्ता 5वी पासून अगदी 10वीचे सर्व शिक्षक वृंद, ज्येष्ठ शिक्षिका आदरणीय जाधव मॅडम, वरिष्ठ शिक्षक आदरणीय नरेंद्र साळवी सर, सर्व शिक्षक वृंद, आपल्या प्राथमिक विभागाच्या कोऑर्डिनेटर नाजिस मॅम, ज्यांनी आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि पुढाकाराने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे ते इयत्ता 9वीचे सर्व विद्यार्थी आणि जे आज सुंदर असे फ्लाइंग स्टार म्हणून बनवून आणलेले आहेत. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक कॅप्टन निर्मलसिंह रंधावा.